तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सकाळी अक्षरा तयार होत असते आणि तिला त्यावेळी अधिपतीसोबत घालवलेले काही क्षण आठवतात आणि मग ती पूजा करण्यासाठी निघते. पण तितक्यात अधिपती तिचा हात पकडतो आणि तिला बेडवर बसवत तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपतो. तर अक्षरा म्हणत असते की अधिपती, हे काय चाललंय तुमचं? सोडा मला पूजा करण्यासाठी जायचंय. मात्र अधिपती म्हणत असतो की मास्तरीनबाई, तुम्ही कुठेही जायचं नाही, कारण सकाळी सकाळी मला सगळ्यात आधी तुमचा चेहरा बघायचा असतो. आणि मग त्यानंतर तो डोळे उघडतो आणि अक्षराचा चेहरा बघून खूपच खुश होतो. तर अक्षरा लाजून खाली मान घालते आणि मग त्यानंतर ती अधिपतीला म्हणते की आता तुम्ही लवकर उठा, मी सुद्धा पूजा करून येते. आणि मग ती पटकन पूजा करण्यासाठी जाते. त्यानंतर ती देवीसमोर हात जोडून उभी राहते, देवीची पूजा करते. मी मनाशी म्हणत असते की मी माझ्या घराला सुखी समाधानी आनंदी ठेवण्यासाठी वाटेल ते करेल. आणि तितक्यात आजीसुद्धा त्या ठिकाणी येतात आणि त्या अक्षराला चिडवत म्हणतात की आता फक्त तू एकच गोष्ट कर, लवकरात लवकर या घराचं गोकुळ कर. आणि ते ऐकून अक्षरा लाजून खाली मान घालते. ती म्हणत असते की आजी, तुम्ही नेहमी हाच विषय काढता. तर आजी हसतच म्हणत असते, अगं मग कधी मला देवाचं बोलावणं येईल माहीत आहे का? त्याआधी माझ्या मांडीवर पतवंड खेळलेलं चांगलं नाही का? तितक्यात अधिपती त्या ठिकाणी येतो. तो आजींना म्हणत असतो की तू तर 16 वर्षांची खंदी कार्यकर्ती आहे, तुला काय होणार आहे? उगाच काहीतरी बोलू नको. मात्र आजी म्हणत असते की अरे, मनाने जरी मी तरुण असले तरी शरीराने सुद्धा साथ द्यायला हवी ना. आणि जर उद्या देवाचं बोलावणं आलं तर मी काही थांबणार आहे का? त्यामुळे आता लवकरात लवकर माझ्या मांडीवर आता पतवंड खेळू द्या, या घराचं गोकुळ करा. आणि ते ऐकून अक्षरा लाजून खाली मान घालते. तर आजी हसतच तेथून निघून जातात. त्यानंतर अक्षरा तिच्या खोलीत जाते. तर अधिपतीसुद्धा त्या ठिकाणी येतो. तो अक्षराला मिठी मारून म्हणत असतो की आजी, जे काही बोलली ते ऐकलं ना तुम्ही? मग तुमचा काय विचार आहे? आणि ते ऐकून अक्षरा म्हणते की अधिपती, हे काय बोलताय तुम्ही? आणि ती लाजून खाली मान घालते. पण अधिपती काही विषय बदलत नाही. तो मास्तरीणबाईंना म्हणत असतो की मला तर तुमच्यासारखी एक छोटी मास्तरीणबाई हवी आहे. आणि ते ऐकून अक्षराला हसू येतं. ती तो विषय टाळण्याचा प्रयत्न करत असते आणि मग पटकन तेथून निघून जाते. तर अधिपती हसत असतो. दुसरीकडे चारुहास सर आणि ओंकार अधिपती अक्षराच्या ट्रिपचं प्लॅनिंग करत असतात. तितक्यात अक्षरा त्या ठिकाणी येते आणि मग चारुहास सर तिला सांगतात की तू आणि अधिपती 4-5 दिवस कुठेतरी बाहेर फिरायला जा. मी आणि ओंकारने सगळं प्लॅनिंग केले. आणि ते ऐकून अक्षराला आश्चर्याचा धक्काच बसतो. ती म्हणते की बाबा, असं अचानक कसं शक्य आहे? पण चारुहास सर तिला समजावतात की आत्ताच तुम्ही 10 दिवस बाहेर राहून आला आहात, तुम्ही खूप कष्ट केले, त्यामुळे आता थोडा एकमेकांना वेळ द्या. आणि त्यावर अक्षरा म्हणते की बाबा, खरं तर माझीसुद्धा बाहेर फिरायला जायची इच्छा आहे, मात्र अधिपती तयार होतील की नाही काय माहीत. आणि त्यावर चारुहास सर म्हणतात की त्याला तयार करण्याचं काम तुझं आहे, पण काही करा, पण 4-5 दिवस तुम्ही बाहेर फिरायला जा. आणि त्यावर अक्षरासुद्धा हो म्हणते. दुसरीकडे भुवनेश्वरीला भेटण्यासाठी फॅक्टरीमधून काही लोक आलेले असतात. 10 दिवस अधिपती फॅक्टरीत न गेल्यामुळे अनेक कामं पेंडिंग राहिलेली असतात आणि त्यात सगळ्या कामांच्या फाईल ते लोक भुवनेश्वरीला देतात. तर भुवनेश्वरी म्हणते की तुम्ही काळजी करू नका, काम सुरू ठेवा, मी अधिपतींसोबत बोलते आणि लवकरात लवकर या सगळ्यावर तोडगा काढते. आणि मग ते लोक तेथून निघून जातात. तर भुवनेश्वरी धनाजीला अधिपतीला बोलवायला सांगते. पण तितक्यात चारुहास सर त्या ठिकाणी येतात आणि ते धनाजीला म्हणतात की आता यापुढे अधिपतीला कोणी कोणतंही काम सांगायचं नाही. त्यामुळे धनाजी तेथून निघून जातो. तर भुवनेश्वरी विचारत असते की आता काय झालं? तर चारुहास सर म्हणत असतात की आता अधिपती कोणतंही काम करणार नाही, 10 दिवस तो बाहेर राहून आला आहे, त्याने खूप कष्ट केलेत, त्यामुळे आता 4-5 दिवस त्या दोघांना बाहेर फिरायला जाऊ दे, एकमेकांसोबत वेळ घालवू दे. आणि ते ऐकून भुवनेश्वरी म्हणते, पण आत्ताच तर ते बाहेर राहून आले आहेत ना. आणि खरं तर आत्ता त्यांना कुठेही पाठवणं शक्य नाही आहे, कारण फॅक्टरीची खूप कामं राहिली आहेत. पण चारुहास सर काही ऐकत नाही. ते म्हणत असतात की या घरातला कर्ता पुरुष मी आहे, त्यामुळे मी अधिपती आणि अक्षराला बाहेर फिरायला पाठवणारच. दुसरीकडे अधिपती फॅक्टरीत जाण्यासाठी निघालेला असतो. तितक्यात अक्षरा त्या ठिकाणी येते आणि मग ती अधिपतीसमोर फिरायला जाण्याचा विषय काढते. ती अधिपतीला म्हणत असते की आपण 2-3 दिवस कुठेतरी छान फिरायला जाऊयात ना. लग्न झाल्यानंतरही आपण कुठे गेलो नव्हतो. आणि अक्षराचं ते बोलणं ऐकून अधिपती विचारात पडतो.
दुसरीकडे भुवनेश्वरी म्हणते की काही झालं तरी आत्ता अधिपती आणि सुनबाई फिरायला जाऊ शकत नाही आणि मग ती तेथून जाण्यासाठी निघते. मात्र चारुहास सर तिला थांबवत म्हणतात की मी तुला विचारायला आलो नव्हतो तर सांगायला आलो आहे. काही झालं तरी मी त्या दोघांना बाहेर फिरायला पाठवणारच. त्यावर भुवनेश्वरी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करते की फॅक्टरीची खूप कामं राहिली आहेत. पण चारुहास सर म्हणतात की 10 दिवस कामं राहिली होती ना, मग अजून 20 दिवस राहतील, काही फरक पडत नाही. पण अक्षरा आणि अधिपतीच्या आयुष्यात हे क्षण परत परत येणार नाही आणि त्यांना त्यांचे हे क्षण जगू दे. तू मध्ये मध्ये लुडबुड करू नको. आणि मग याच गोष्टीवरून ते दोघेजण एकमेकांशी वाद घालायला सुरुवात करतात. चारुहास सर म्हणत असतात की भुवनेश्वरी, तू खरी कशी आहेस ते मला व्यवस्थित माहिती. तू त्या दोघांच्या चांगल्यासाठी कधीच काही केलं नाही. मी तुला सांगत होतो की त्यांनी ही रीतिरिवाज पाळण्याची काही गरज नाही आहे, पण तू माझं ऐकलं नाही. मला खोटं ठरवलंस आणि त्यांना मुद्दाम बाहेर पाठवलं. पण आता मी त्या दोघांना बाहेर पाठवणार आहे, त्या दोघांना एकमेकांसोबत छान वेळ घालवता यावा म्हणून. आणि ते ऐकून भुवनेश्वरी चिडते. तर दुसरीकडे अक्षरा अधिपतीला म्हणत असते की प्लीज आपण जाऊयात ना बाहेर फिरायला. पण अधिपती काहीच उत्तर देत नाही. तर दुसरीकडे चारुहास सर आणि भुवनेश्वरी एकमेकांशी वाद घालत असतात. चारुहास सर भुवनेश्वरीला म्हणत असतात की मुळात तू सूर्यवंशी नाही आहे, त्यामुळे माझ्याच घरच्या रीती मला सांगण्याचा तुला कोणताही अधिकार नव्हता. तू सूर्यवंशी हे आडनाव चोरलं आहे. तू खरी कशी आहे हे मला अगदी व्यवस्थित माहिती आहे. मी काय अधिपती नाही, बोळ्याने दूध पिणारा. आणि त्या दोघांचा हा वाद वाढतच जातो आणि त्यांचा आवाज अक्षरा अधिपती ऐकतात आणि ते पटकन बाहेर येतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.